पहिल्या फेरीतील तिसरा सामना वाकळणे विपक्ष दातिवली. विनीत मडवी बॉलिंग ट्रॅक वरती. ऋषी आणि जीत हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. 2 धाब्यांची पॅनल्टी टीम दातिवली संघाला. कारण 12 मॅन विथ प्रॉपर ड्रेस कोड आमच्या समालोचन कक्षामध्ये नाही आहे, सो आम्ही त्यांना पॅनलाइज करतोय. आणि ती जी पॅनल्टी आहे टीम वाकळण ती ज्यावेळेस 5 षटकांची समाप्ती होईल त्यावेळेस आम्ही ऍड करू. जीजी स्पोर्ट्स सोनू मोनू 11 वाकळण विपक्ष दातिवली अशी लढत पाहायला मिळते. मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज ऋषीला आपण पाहणार आहोत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जीत. बॉलिंग ट्रॅक वरती विनीत मडवी. मॅच इज ऑन. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाय डीप मध्ये, स्क्वेअर लेग डीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. अखेर कॅच कंप्लीट होतीये आणि फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय टीम सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाला. फलंदाज पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. प्रीत भोईर आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडस वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, ही नम्रतेची विनंती असेल. कोळेगावचे रमेशजी संते साहेबांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. शंकरजी संते साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. कालच्या दिवसामध्ये फार जबरदस्त अशी झेल त्यांनी स्वीकारली. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मैदानावरती फार मोठी अपील करण्यात आली आहे. एक्झॅक्टली काय घडेल पाहणं इंटरेस्टिंग. ओके, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. एक्झॅक्टली काय घडलं हे आपण पाहूया. क्या बात आहे. मालिकावीर मागील परवा दिवशी ज्यांना मिळाली तेच आता मालिकावीर घेऊन आलेत. मॅन ऑफ द सिरीज साठी ब्युटिफुल स्पोर्ट्स सायकल आहे आणि प्रतीक दादाकडून स्पॉन्सरशिप आहे मालिकावीर साठी. क्रिकेटची आपण रिस्पेक्ट केली, क्रिकेट आपली रिस्पेक्ट करतो आणि तेच दादाने देखील सिरीज ही अनाऊन्स केली होती आणि दादाला देखील सिरीज मिळाली. दादा वेलकम, सहर्ष स्वागत आहे आपलं. येस, रोहिदाजी संते साहेबांकडून मालिकावीर. बॅटर आउट असतील. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शूज वर पडला होता बॉल आणि त्यानंतर बाउन्स झाला आणि झेल स्वीकारली गेली.
दॅट्स वाय फलंदाज बाद असतील. प्रीतच्या खेळीचा अंत. दुसरा धक्का बसतोय टीम वाकळणला. आतापर्यंत कॅरी झालेले आहेत. मागील मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये दीपकने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. आता विनीत विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. ती विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल काय पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस निशांतच्या वतीने अफाम जॅक करण्याचा प्रयत्न होता. बॉल लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो, जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली की आकड्यावर. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज जीतच्या वाटमधून मन जिंकणारा हा जबरदस्त 4 धाव्यांसाठी चौकार. गुड स्ट्रोक. पाच या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट, त्यानंतर सिंगल आली. जीतने अनेक सारे सामने जिंकवलेत आपल्या संघाला आणि म्हणून तो खेळाडू गेम चेंजर म्हणून आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहतो. जीतच्या वतीने हा चौकार आलाय. फलक 5 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या पट्ट्याने हा मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड. स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॅक टू बॅक जीतच्या बॅटमधून हा चौकार. गुड स्ट्रोक. मिळेल 9 ऑन द बोर्ड. धावसंख्या फलकावरती 9 पाहायला मिळेल. 2 बॉलवरती 2 विकेट आले, त्यानंतर सिंगल. 4थ्या आणि 5व्या बॉलवरती 2 चौकार आले. ज्या प्रकारे डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आपल्याला फिल्डिंग टीम दातिवलीकडून पाहायला मिळत होता, अगदी तोच डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आता 5व्या आणि 4थ्या बॉलवरती टीम सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल. डॉट बॉलने षटकाची सांगता केली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी मैदानावरती टीम दातिवली संघाच्या वतीने आणि स्पेशली विनीतच्या वतीने पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 9. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 2 ला सुरुवात. मनोजच्या खांद्यावरती जबाबदारी निशांतच्या खांद्यावरती आहे. निशांत कशा प्रकारचे बॅटिंग करेल पाहण्यात इतकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तयार बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती. मनोजच्या वतीने पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. जीजी स्पोर्ट्स सोनू मोनू 11 वाकळण विपक्ष दातिवली अशी
लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमकडे चांगले खेळाडू आहेत. दोन्ही टीमकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. मात्र तरी देखील एकच संघ या मॅच मध्ये जिंकेल तो संघ असेल कुठला? टीम वाकलन की टीम दातिवली? फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. मिस इट. डाऊन द बॉल. फिल्डर कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. निशांत चकेईचा अंत. गडी गमावलाय तिसरा. बॅटिंग करत असताना टीम सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाने. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 9 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण मॅचचा विचार केला ना तर संपूर्ण मॅच मध्ये प्रत्येक बॉल एक वेगळा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वरती एक वेगळा इव्हेंट आहे. कधी डॉट बॉल, कधी प्रेशर क्रिएट होतोय, कधी चौकार जात आहेत, कधी विकेट जात आहेत. हेच क्रिकेट आहे. यावेळेस मिसिट पुन्हा एकदा. बॉल हवेमध्ये आणि फलंदाज बाद होतील. विकेटचा पतन. अजून एक धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतीये. 4 गडी बाद 9 धावा या फलकावरती पाहायला मिळेल. वाकळण संघ आता बॅकफूट वरती संपूर्णपणाने आपण म्हणू शकतो. 5 षटकांमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाजाने. 5वा बॉल देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. यावेळेस हुक केलाय. बॉलला पाठवून दिले लॉंग लेगच्या दिशेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय आणि चौकार संजीवनी प्रदान करेल. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल तो म्हणजे 13 धावा या धावफलकावरती. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जीत आणि किरण जोपर्यंत मैदानावरती आहे धावा बनतील माहिती आहे जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाला. 2 षटकांच्या अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 ओव्हर ब्रेक होतोय. तोपर्यंत संधी देऊया डीजेंना. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत आहे. दुसरा आणि धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिली मॅच जबरदस्त कामगिरी करत टीम
काटई संघाने जय दुर्गा माता क्रिकेट क्लब काटई संघाने विजय प्रस्थापित केला. दुसऱ्या मॅच मध्ये टीम गोळिली संघाने विजय प्रस्थापित केला. आता ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. वाकळण ए विपक्ष दातिवली अशी लढत पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा विनीतने कमालीची गोलंदाजी केली आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. जीतच्या बॅट मधून जबरदस्त चौकार. वन मोर विकेट आउट ऑफ द पार्क फॉर 4 रन्स. ना 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला टर्न केलाय. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. आधी कलेक्शन करणं गरजेचं होतं. कलेक्शन असतं तर विकेट नंबर 5वी देखील जाऊ शकली असती. आता जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. ऍट द मोमेंट तुम्हाला सुदृढ स्थितीमध्ये चालू सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणं हे गरजेचं असतं. मैदानावरती वेगाने बॉलवरती फिल्डर आले. कलेक्ट केला. अटेम्प्ट एकाच अटेम्प्टमध्ये थ्रो देखील चांगला. कलेक्शनमध्ये थोडासा फंबलनेस पाहायला मिळाला. थोडीशी जगलिंग पाहायला मिळाली आणि त्यामुळे हा रनआउट होता वाचला. बॅटर किरण आणि बॅटर जीत हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. धावसंख्या 19. बॅटची एज थर्ड मॅन मध्ये फिल्डर स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये 3 बॉल वरती आल्यात 7. मैदानावरती कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग. किरणच्या कांद्यावरती जबाबदारी आहे. जीतने आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली. 3 चौकार जीतच्या बॅटमधून आले. 1 किरणच्या आणि किरणला इथून चांगली कामगिरी करणं गरजेचं राहणार आहे. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हर मधून जोपर्यंत फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतील फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 22. आमचे साथी समालोचक बोपरगावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व स्वतः छकडेवाले आहेत आणि राणा बैलाचे मालक देखील आहेत. बैलगाडा शर्यतीमधील एक फार मोठं नाव म्हणजे राणा बैल आणि त्या राणा बैलाचे मालक एक जबरदस्त क्रिकेटर, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि तितके जबरदस्त असे समालोचक. अर्थातच सिद्धांतजी माळी सरांची देखील उपस्थिती आणि नक्कीच थोड्या दिवसांमध्ये आपल्याला एक अजून नवीन शनी नामक बैल देखील पाहायला मिळणार आहे जो बैलगाडा शर्यतीमध्ये धुमाकूळ माजवेल आणि त्या बैलाचे मालक देखील आपल्या समवेत सिद्धांतजी माळी उपस्थित झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 23 धावा या धावफलकावरती आहे. 23 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साइडला वळवलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट ट्रेकिंग गॅप. बॉल निघून चालला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चिरून फाडून बेदून सीमा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 27 पाहायला मिळेल. 27 विथ लॉस ऑफ 4 विकेट.
षटक क्रमांक 4 घेऊन मयुरेश तांडेल आपल्याला फार एंड कडून पाहायला मिळतील. धावफलक 27 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती किरण. स्कूप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला, त्यानंतर लाईन मध्ये आले. स्कूप करत असताना बॉलला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. किरणच्या बॅट मधून न साकत बरा 4 धाव्यांसाठी गुड स्ट्रोक चौकार. तीस आकड्यावरती. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा फलकावरती. किरणच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. 4 बॉल 11 वरती इंडिव्हिज्युअल खेळत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल. थोडासा आपण पाहायला गेलं तर पहिल्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. अजित म्हणत होते की पहिली धाव कदाचित झाली असती, मात्र किरणने नकार दिला. अगदी बरोबर केलं. हातामध्ये बॉल होता. कीपर देखील थोडासा क्लोज होता. जरूर बॉलरच्या दिशेला कोणी एकही खेळाडू नव्हता बॉलिंग एंड कडे. मात्र तरी देखील जर बघायला गेलं तरी मैदानावरती काहीही घडू शकतं. क्रिकेट आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस मयुरेशच्या वतीने. पहिल्या बॉलवरती स्कूप करत असताना चौकार एकवटला गेला होता, मात्र त्यानंतर 2 चेंडू दोन्ही निर्धाव पाहायला मिळतात. 2 बॉल दोन्ही निर्धाव. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च करत असताना पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच मयुरेश. 31 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मिसिट पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी. वा काय चेले. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये बॉलला जज केला आणि त्यानंतर कॅच केला. फलंदाज बाद होतील. किरणच्या खेळीचा अंत. गडी गमावले. 5वा बॅटिंग करत असताना सोनू मोनू 11. जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाने. फलंदाज किरण. बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज मैदानावरती करण पाहायला मिळतील. यावेळेस मिसिट. फाईन लेग मध्ये कॅच झाली आहे. ड्रॉप. कॅच झाली आहे ड्रॉप. एक धाव झाली आहे कंप्लीट. मी म्हणेल जी कॅच ड्रॉप झाली आहे ना, त्याने इतका फरक पडणार नाही जितका फरक पडेल स्ट्रायकिंग एंड वरती जीत आल्यावर. ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या असतात, ज्या पुढे जाऊन तुम्हाला दुविधा देऊ शकतात. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. (32 ऑन द बोर्ड. फुल टॉस. ऑन साइडला टर्न केलाय. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी षटक क्रमांक 14 मैदानावरती समाप्त. फलक जाऊन पोहोचलाय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे जीजी स्पोर्ट्स वाकळण. थोडंसं बॅकफुट वरती जरूर आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे.
सात्विक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील 5व्या षटकामध्ये बॉलिंगसाठी आलेत. 36 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज करण आहे. आता करणला एकच गोष्ट करायची आहे की त्याला जीतला स्ट्रायकिंग एंडवरती लवकरात लवकर आणणं गरजेचं आहे. सात्विकचा आज जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त A1 क्वालिटीचा दमदार स्ट्रोक बाय सात्विक. बॅटमधून सिक्सर पाहायला मिळतोय. सात्विक गोलंदाज आहे आणि सात्विकच्या गोलंदाजीवरती हा करंटचा आक्रमण पाहायला मिळाला. फलंदाज या पहिल्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करतोय की आता शेवटचं षटक आहे. डगआउटमध्ये 2 ते 3 बॅटर आहेत, तो आपण बॅट फिरवली तरी हरकत नाही हे सांगत असताना बॅटची इनर एज पाहायला मिळेल. मिस्टेक थोडीशी पाहायला मिळते. अखेर इथे पुन्हा एकदा मिस्टेक. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा तर सहज रीतीने कंप्लीट. आता पाहायला मिळेल तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतील. विकेटचं पतन. करणच्या खेळीचा अंत. 2 धावा कंप्लीटेड आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद. करण बॅक टू दी पवेलियन. लवा फुल टॉस ऑन साईडला वळवलाय. विक्रांत असतील. आय थिंक एकही धाव घेतली नाहीये. एकही धाव घेतली नाही कारण माहिती आहे की मी मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती असेल ना मी मोठे स्ट्रोक मारू शकतो. स्वतःवरती विश्वास ठेवलाय तोच विश्वास आता सार्थ अशी कामगिरी करू शकतील काय पाहणं इंटरेस्टिंग आहे. धावफलक पाहायला मिळेल ते म्हणजेच 44. 36 नंतर एक सिक्सर आला. धावसंख्या 42 आणि त्यानंतर 2 धावा. 44 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज देखील सज्ज. बॉलरच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग. यावेळेस विचिट अटेम्प्ट होता. झाली मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. गुड स्ट्रोक. फलक जाऊन पोहोचलाय जे मात्र 48 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. निघून चाललाय बॉल सीमा पलीकडे. आलेला 6 धावेंसाठी हा सिक्सर पाहायला मिळतोय. इनटू दी स्लॉट गोइंग आउट ऑफ दी प्लॉट हा सिक्सर पाहायला मिळतोय आणि जीतने हा पहिला सिक्सर मारलाय. जवळपास याच्या बॅटमधून आपल्याला 6 चौकार पाहायला मिळाले आणि त्यानंतर हा खणखणीत सिक्सर पाहायला मिळतो आणि अगदी टायमावरती आलाय. 54 धावा फलकावरती. आलेला सिक्सर धावसंख्या 54 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अजून एक हॅमर करण्यात आलाय. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. आलेला चौकार आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 5वं समाप्त होईल. 5 षटकांच्या अखेरीस फलक पाहायला मिळेल ते म्हणजेच 58 या आकड्यावरती 59 धावेंचं लक्ष. 59चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाच्या वतीने टीम दातिवली संघासमोर. 59 एक चांगलं टोटल आहे. एक चांगलं टार्गेट मैदानावरती पाहायला मिळेल कारण अर्ली विकेट मिळाल्या होत्या. 9 वरती 4 फलंदाज बाद झाल्यानंतर जबरदस्त फलंदाजी जीतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जवळपास
6 ते 7 7 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त फलंदाजी, अफलातून बॅटिंग आपण पाहिली जी मात्र जीतच्या वतीने किरणने फार चांगलं कमबॅक करून दिलं. साथ फार चांगली दिली आणि त्यानंतर करणची फार चांगली साथ देखील आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक 59 म्हणजे 59 धाव्यांचं लक्ष असेल. 58 झाल्यात. 59 धाव्यांचं लक्ष. 2 धाव्यांची आय थिंक पॅनल्टी देखील असेल. अच्छा, एक बॉल झाल्यानंतर आलेला, सो पॅनल्टी नसेल. पॅनल्टी नसेल मग ठीक आहे. एकोणसाठ धाव्यांचं लक्ष. 59 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेल्वेट बॉयचा बोपरचा गोड आणि बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, चॉकलेट बॉय कॉमेंटेटर अर्थातच सिद्धांतजी माळी सर आणि त्यांचा सुमधुर आवाज ऐकायला आपण पुढील सत्रामध्ये, जिथे 59 रनचं लक्ष असेल. अठ्ठावन्न झालेत. 59चं टार्गेट आहे. आलेले ते एकच चेंडू झाला होता जीत दादा. चला, यापुढे सामना असेल गौरीपाडा विरुद्ध एडुटणे ए. या दोन संघांमध्ये चला लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, गौरीपाडा विरुद्ध एडुटणे अ या दोन संघांमधील यापुढची लढत. सामन्याला सुरुवात होते. 59 धावांचं लक्ष आहे. जीत पहिल्या षटकात आणण्यासाठी निवृत्ती स्ट्रायकरवरती पहिला चेंडू बॅकफुटला गेला, पंच केला, जबरदस्त फटका गॅप मध्ये चेंडू चाललाय जमिनी लगत, सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार निवृत्तीच्या बॅटमधनं.
दुसरा चेंडू जितचा पुन्हा एकदा फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल वन बाउंड सीमा बार लागोपाठचा दुसरा चौकार. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक उमेश भोईर चेंडू खाली सुखी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. लागोपाठच्या 2 चौकारानंतर प्रत्युत्तर दिलाय. फलंदाज बाद निवृत्तीच्या स्वरूपात. पहिला झटका दातेवलीला. फलंदाज जयेश येतोय. कारण गरज पाहायला गेलं तर 59 धावांचे पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. जयेश जयसाठी हा चेंडू फटका चांगला आहे. गुडघा टेकवलाय आणि पाठवलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. पुन्हा एकदा गुडघा टेकवलाय. यावेळी चुकीचं क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. वेगानं चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आला आणखीन एक दर्जेदार चौकार. आज चेंडूंच्या समाप्तीनंतर 59चा पाठलाग करतोय दातिवली संघ. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जाईल पुन्हा वन बाउंड सीमा बार. लागोपाठचा तिसरा चौकार जयेशच्या बॅट मधनं. षटक 20 धावा कुठल्यात. जबरदस्त फलंदाजी. तब्बल 5 चौकार आले आणि एक गडी बाद सुद्धा झालाय. प्रत्येक चेंडूवरती एक कहाणी होती. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी केली. 20 धावा कुठल्यात. अद्यापही गरज असेल उर्वरित 4 षटकांमध्ये 39 धावांची. पॉवर प्लेचं चांगलं वापर केलाय. कशा पद्धतीनं फलंदाजी करावी पॉवर प्ले मध्ये याचं उत्तम उदाहरण जयेश म्हात्रे आणि निवृत्ती म्हात्रे. स्ट्रायकरवरती विनीत पाटील
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. निशांत दुसरं षटक. स्ट्रायक वरती विनीत. इथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. तर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. शुभम म्हात्रे आणि प्रतीक संते यांच्याकडनं. बघा 20 धावा झाल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलं गोलंदाज निशान. इन फॉर्म फलंदाज विनीत ला मात्र मागे परतवलाय. विशाल नवीन फलंदाज एक अनुभवी खेळाडू. इथे हवेते चेंडू. यष्टी रक्षक जीत भोईर चेंडू खाली. सुखी होणार नाही. फलंदाज बाद. हॅट्रिक बॉल इथे शरीरापासून दूर ठेवलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली लाईन पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत कमबॅक केला गोलंदाज निशांत. 3 चेंडू फेकल्यात. एकही धाव खर्च केली नाही. धाव संख्या स्थगित पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये 39 ची गरज होती. आता उर्वरित समीकरण 3.3 चेंडूमध्ये गरज असेल 39 ची. इथे फटका सरळ खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न केला जातो. जयेश धावलेत आणि 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्यात. दोन धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या दापलकावरती पाहायला मिळत आहेत 22 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय या षटकामध्ये गोलंदाज निशांत कडून. इथे बॅटची कडा घेतली आहे. चांगले क्षेत्ररक्षण. जयचं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव तत्पूर्वी कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावा दापलकावरती 23 धावा. चांगले क्षेत्ररक्षण गलीमध्ये जयनं केलंय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 23 धावा दापलकावरती जयेश स्ट्रायकरवरती. इथे पुन्हा एकदा फटका अपिश पद्धतीने खेळून काढला. पॉइंटच्या वरून चेंडू जाईल सीमा पार. जयेशच्या बॅट मधनं लागोपाठचा हा चौथा चौकार.
2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 27 धावा झाल्यात. आता उर्वरित समीकरण 3 षटकांमध्ये 32 धावांची गरज आहे. चला गौरीपाडा संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या लवकरात लवकर. बघा एटूटने संघाचे संघनायक आलेत. गौरीपाडा संघाचे संघनायक या लवकरात लवकर. अठरा चेंडू 32 ची गरज. 27 धावा कुठल्यात आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या. त्यानंतर कमबॅक करणारा षटक हाताळला गोलंदाज निशांना 2 गडी बाद केले आणि 7 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उमेश भोईर. उमेशचा पहिला चेंडू सोडून दिलाय. दिशेपासून भरकटला पंच वळतायत. सांगतात हा चेंडू वाईड आहे. पुन्हा फेकावा लागेल. अतिरिक्त धाव येते. अक्षरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. पहिला चेंडू अतिरिक्त धाव खर्च केली उमेशनं. 18 चेंडू 31 ची गरज. पुन्हा एकदा यावेळी स्कारपेटच्या साहाय्याने चेंडू येतोय. मिड विकेटला ऋषी भोईर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 29. सतरा चेंडू 30 ची गरज. एक चेंडू 29 धावा. 59 धावांचा पाठलाग करतोय जयनबान दाथिवली संघ. इथे ओरबी चेंडू. जयेश मात्र थांबणार नाही. फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय षटकार. इथे पुन्हा एकदा फटका चांगलाय जयेशच्या बॅट मधनं. चेंडू 1 बाउन्स. सीमा पार. चौकार. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स. सीमा पार. चौकार. जयेश म्हात्रेनं जर हा सामना जिंकून दिला तर विशाल मडवी यांच्याकडून 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता समीकरण बदललंय बघा. या षटकामध्ये आतापर्यंत उमेशनं धावा खर्च केलेत 16. गरज असेल 14 चेंडू आणि 16 धावांची. इथे पुन्हा शॉट ऑफ लाईन पूल केला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक ऋषी दूरवर आहेत. चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. अंदाजी 8 चेंडू मध्ये 34 धावा आतापर्यंत कुठल्या जयेशना. पुन्हा एकदा हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. गॅप मधनं चेंडू 1 बाउन्स. सीमा पार. आणखीन एक चौकार.
12 चेंडू, आता 8 धावांची गरज असेल. 12 चेंडू मध्ये पुन्हा एकदा निशान येतोय गोलंदाजीसाठी. निशान चांगलं षटक हाताळलं होतं, दुसरं षटक. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. तो निशान येतोय. गरज 12 चेंडू मध्ये 8 धावांची आहे. पूर्णपणे सामना खुला केलाय. तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या उमेशला. इथे चांगला चेंडू, वेगवान चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय निशान. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते निशानकडनं आतापर्यंत या सामन्यामध्ये. पहिलं षटक सुद्धा चांगलं हाताळलं होतं, आता सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. स्ट्राईक हवी आहे जयेशला. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. जबरदस्त चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस निशानकडनं. 10 चेंडू गरज असेल इथून हा सामना जिंकण्यासाठी. 8 धावांची. जयेश हलक्या हाताने खेळून काढला, माहिती आहे धावा चेंडू पासून धावा कमी आहेत. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. आधी फटकेबाजी, त्यानंतर आता मात्र सेन्सिबल झालेत जयेश. 2 धावा या चेंडूवरती देखील पूर्ण केले जातात. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा रपलकावरती पाहायला मिळतात. त्या म्हणजेच 53 धावा गरज असेल इथून. 9 चेंडू 6 धावांची. 9 चेंडू मध्ये 6 ची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल पाहायला मिळतोय. इथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल टिपला इथे. बघा तिसऱ्या म्हणजे रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे फलंदाजी करणाऱ्या टीम कडनं बीमर साठी. फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद असेल जेच्या स्वरूपात. नवीन फलंदाज विक्रम येतोय. एक चांगले फलंदाज आहेत. पर्सनॅलिटी पाहायला गेली तर खूप चांगली पर्सनॅलिटी आहे. जी क्रिकेटसाठी हवी असते तशी फिटनेस विक्रमची पाहायला मिळते. 8 चेंडू 6 ची गरज आहे. निशांचा हा चेंडू फटका चांगला आहे. सरळ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट केली जाते. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा रपलकावरती पाहायला मिळत आहेत. 55 धावा. 7 चेंडू मध्ये गरज असेल आता 4 धावांची. सात चेंडू 4 धावांची गरज. इथे हलवार पद्धतीने फेकलेला चेंडू स्लोवर मन. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल कारण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकअपला क्षेत्ररक्षक नव्हते. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या रापलकावरती पाहायला मिळते. 57 धावा गरज असेल 6 चेंडू मध्ये 2 धावांची.
शेवटचं षटक 2 धावांची गरज आहे. ऋषीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अनिकेत पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय गोलंदाज ऋषीनं. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. 5 चेंडू 2 ची गरज आहे. अनिकेत स्ट्रायक वरती 5 चेंडू 2 ची गरज. 1 धाव इथून विकेटच्या आधारावरती चालू शकते. हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव इथे कंप्लीट. क्षेत्ररक्षक किरण दूरवर आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथून कंप्लीट. सामना समाप्त होतोय. जिंकलाय हा सामना जय हनुमान दातिवली संघानं. हार्दिक अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जी स्पोर्ट वाकलन संघ. सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने जबरदस्त फलंदाजी केली